एदशे चरित्र केले नारायणी, एदशे चरित्र केले नारायणी, रंगता गोधने राखिताही हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणधाम, ऐसे देई प्रेम काही कळा. विठ्ठल सजयते सिंधुर्वदनो देव यत्पाद पंकज स्मरणं, वा सर्वनिर्वतमसामराशिन्नाशयति विघ्नान्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदं, जगननीत पाणि मंडल मंडनाना. तरुण तुलसीमाला गंधर्व गज्जनेत्रं, सदय धवल हास विठ्ठलं चिंतय. पंढरीच्या देवरा नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. मंगल भवन अमंगलहारी, द्रवभूषो दशरथ अजिर बिहारी. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरु देवकी. हे असोदिठी दयावरी झळके, का पद्म करो माता पारुखे, तो जीवच परितुके. हे जी महिमेचे करणे, देवा चाळपणे माणो कवणे, का सूर्याचे अंग उठले नागसे. देवता कल्पतरुवरी फुलोरा, काही सेने पाहुणे रो क्षीरसागरा. ऐसा कवणे वासी कापुरा सुहासुरे, चंदनाते काही सेने चर्चावे, अमृताते केवटे रांगावे. गगनावरी बुबवावे की, तैसे श्री गुरुचे महिमा, अकळिता के असे साधन. हे जाणून या नमो निवांत केले. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर उतारा
रांगता गोधने रांगताई माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा हे माहित आनंद अकारण करुणा वरुणाले भक्तवांच्या कल्पतरू सकल जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पंढरीश भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने श्री ज्ञानोबाराया श्री तुकोबाराया संत शिरोमणी श्री नवोबाराया संत शिरोमणी श्री सावत्र महाराज संत श्रेष्ठ श्री कानोराज महाराज आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने कानोराज महाराजांच्या संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट ज्ञानोबा यांच्या भगवान कालभैरवनाथांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या पुण्य पावन भूमी सालाबादप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज पंढरीश भगवान परमात्मा ऐसा रुक्मिणी माता फक्त 61 वर्ष सुरू 70 बापरे वर्षांनी अमृत महोत्सव 75 वर्ष तुमचा सप्ताह सुरू झाला तर आम्ही कुठेच नव्हतो. माझं नामोनिशा सुद्धा नव्हतं कुठे. आम्ही भाग्यवान आहे. रंगनाथ बुवा त्या दिवशी बोललेलं मग की खरं आहे का? ही वर्ष तुम्ही लावताय आज देवीजी बुवा शिवाजी महाराज ज्यांनी हा सप्ताह सुरू केला असेल त्यातले जवळजवळ नसतील पण त्यांचे किती मोठे उपकार आहेत आपल्यावर. हा एवढा मोठा आकडा तुमच्या बॅनरवर दिसतोय ते त्यांचे तुमच्यावरती असणारे उपकार आहेत. व्यवहारात माणसं उपकार एकमेकावरती प्रत्युपकाराची अपेक्षेनं करत असतात. मी तुमच्या पोरीच्या लग्नात फ्रीज घेऊन आलो म्हणजे तुम्ही माझ्या पोरीच्या लग्नात डायनिंग टेबल घेऊन आलं पाहिजे ही अपेक्षा आहे उपकाराची. मी तुमच्या मुलीच्या लग्नात 5,000 रुपये आहेर केला तर तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नात 11,000 केला पाहिजे ही भावना आहे.
पण ज्या मंडळीने त्या कालखंडामध्ये या सप्ताहाची सुरुवात केली असेल त्यावेळेला त्यांना काय अपेक्षित असेल की आमचं कुणीतरी नाव घेऊन आम्ही सप्ताह सुरू केला हे कुणीतरी म्हणावं असे नाही, त्यातून आम्हाला काहीतरी मिळेल असे गावात कुठेतरी परमार्थ सुरू झाला पाहिजे, कुठेतरी माणसं परमार्थाभिमुख झाली पाहिजे, कुठेतरी मोक्षाच्या वाटेवर कुठेतरी योग्य मार्गावर लोकांनी मार्गाक्रमण केलं पाहिजे, अंतःकरणातले विकार कमी होऊन अंतःकरणामध्ये सात्विक भाव जागा झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं ही भावना त्या मंडळींच्या अंतःकरणात होती. आणि आज जी सुबत्ता आपल्याकडे आहे, दळवळणाची जी साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या काळात काय असेल विचार करा. इथून पकवास आळंदीला दुरुस्त करायला जायचं म्हटलं त्यांना किती सायासानं जावं लागत असेल, हार्मोनियम दुरुस्त करायची किती सायासानं घेऊन जावी लागत असेल. साध्या विण्याच्या तारा जर तुटल्या तर त्या तारा आळंदी पंढरपूर शिवाय मिळत नव्हत्या बुवा. किती सायासानं हे साहित्य उभं करावं लागलं असेल, दुरुस्त करावं लागलं असेल. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या लोकांनी परमार्थ उभा केला, तो जतन केला, तो वृद्धिंगत केला आणि आज तो सप्ताह आज आपल्या 69व्या वर्षापर्यंत सांगतेपर्यंत येऊन पोहोचलाय. हे त्यांचे आपल्यावरती असणारे उपकार आहेत. तुम्ही म्हणू शकता माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे तुम्ही म्हणू शकता. काल सप्ताह सुरू केला आज 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, ते नाही म्हणू शकत माझ्या वडिलांची. विठाल 70व्या वर्षातल्या सांगतेच्या समारोपाच्या कीर्तनाकडे आपण जातोय, समारोपाकडे जातोय, सांगतेकडे जातोय. आणि या सांगतेची समारोपाची प्रसादाची कार्याची माझ्या वाटेला ही कीर्तन होती सेवा. आपणा सर्व परमार्थ प्रेमी संजय मंडळींच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय श्री आपल्या परिसरातलं भक्तिवैभव भक्तिभूषण म्हटलं तर वावगं ठरू नये देवीचंद महाराज, त्याचबरोबर ज्यांनी मला तारखेची खूप वेळा आठवण करून गेली ते आदरणीय श्री आपल्या परिसरातले कलेच्या क्षेत्रातले एक उत्तम वैभव मृदंगाचार्य विठ्ठल महाराज, त्याचबरोबर आज मला ज्यांच्या झोळीत टाकले, मला वाटतं ज्यांच्या पदरात टाकले, ज्यांच्या वटीत टाकले ते हरिभक्तीपरायण पांडुरंग लोखंडे, नवनाथ लोखंडे आणि लोखंडे यांच्या स्मरणार्थ माझं भाग्य आहे. दुसरं पण शिवाजी बुवा नको त्यांच्या जोडीत जाण्यापेक्षा मी एका हरिभक्ताच्या वटीत गेलो हे महत्वाचं. आता त्या वटीत मला किती समाधान मिळेल हा भाग वेगळा आहे, आनंद नाही, त्याचा इतर विषयच नाही आहे. पण मला आनंद वाटला की माझ्यासारख्या एका छोट्या कीर्तनकाराला त्यांच्या वटीत टाकले, नाव हाभब लावले त्यांच्या समोर, एक परमार्थातलं उत्तुंग वैभव, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाकरता माझ्या ज्यांचं नितांत स्नेह आहे की मी जे वाक्य मागाशी बोललो त्यांनी हे बोलावं, त्यांना ते शोभेल. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. परंपरेनं त्या कुळामध्ये ज्यांना जन्म प्राप्त झाला आणि ज्यांचे वडील ज्यांच्या पोटी हे रत्न जन्माला आलं ते आपल्या परिसरामध्ये प्रतिदुंडा महाराज म्हणून ज्यांची ख्याती होती, जे वेदांताचार्य आदरणीय वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय पंडित बुवा उंबरेकर यांचे चिरंजीव अरुण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं भाग्य आहे की ज्यावेळेला चांगली लोक, अधिकारी लोक ऐकण्याकरता असतात, एका महात्म्याच्या मुखातलं वाक्य सांगतो, घाबरायचं नसतं, घाबरायचं नसतं. ज्यावेळेला अशी चांगली माणसं ऐकण्याकरता असतात त्यावेळेला त्यांच्या कसोटीवर आपण आपल्याला घासून घ्यायचं असतं, हे महत्वाचं. नाहीतर मग आता हे पुढं बसले ते पुढं बसले. कृष्ण महाराज जे बरोबर असेल ते माझ्या गुरुजींचे, चुकलं असेल ते माझं आहे. कोणाचं वाक्य मला माहित नाही, पण प्रत्यक्ष त्याचा श्रवणार्थी आहे. मी ऐकलं ते म्हणले बुवा चुकलं ते माझे, पण तो चुकतोच कशाला? बरोबर आहे ते गुरुचं, अरे गुरुजींचं बरोबरच असतंय. चुकलं ते माझं, पण चुकायचा अधिकार तुला दिला कोणी? नारदाच्या गादी बरोबर ते चुकायचा अधिकार तुला नाहीच आहे. तर चुकीचं बोलायचंच नाही. मग चुकलं असेल ते माझं, चुकायचं कारणच काय? म्हणजे ज्यावेळेला अधिकारी मंडळी समोर बसलेली असतात त्यावेळेला घाबरायचं नसतंय, आपल्या चुका दुरुस्त करायच्या असतात, आपल्याला कसोटीवर घासून पाहिजे असतं. आदरणीय महाराज त्याचं भावार्थ महाराज प्रगट होत नाही. भावार्थ बरोबर असल्याशिवाय चिंतनाला मजा येत नाही.
कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे लेखन प्रबंध. एकीकडे कृष्ण आहे, एकीकडे विठ्ठल आहे. रंगनी रंगनाथ तुम्ही देखील असेल हे समोर उभी आहेत. आणि इकडे काय अनाथाचा नाथ जनार्दन तुम्ही विश्वनाथ दिनं. ही सगळी मंडळी सोबत असल्यानंतर माझ्यासारख्या एका शूद्र कीर्तनकाराला घाबरायची काय गरज आहे. आणि समोर ऐकायला शिवाजी राजे राजे शिवाजी आहे ते कोणते हे विचारू नका आहे ते समारोपाचं सांगितलं आणि जबाबदारीचं घेतलं. मी धन्यवाद दिला आपल्याला. नक्कीच माझी दाढी जरी पिकली असली तर मी किती परमार्थात पिकलोय मला माहित नाही. मी परमार्थच्या दृष्ट्या किती परिपक्व आहे मला माहित नाही. पण मी येताना असं म्हणतात की जो आध्यात्मिक प्रवृत्तीची माणसं संप्रदायातली माणसं बरोबर असली तर चर्चा सुद्धा आध्यात्मिकच होत्या माझ्या. आम्ही बोललो की जुन्या काळात मरेपर्यंत कार्याची जागर कार्याची कीर्तन केलेली महाराज मंडळी आपण बघितली. वाडीतला सप्ताह म्हणलं करून डोळे झाकून म्हणायचे जागराने कार्याचे कीर्तन त्यांचंच असणार. कारण ती परमार्थामध्ये ते सांगत काय होते यापेक्षा परमार्थात ते परिपक्व झालेली मंडळी होती, अधिकारी मंडळी होती. आणि काल्याचं कीर्तन तसं जर पाहिलं तर काल्याच्या कीर्तनाकरता नुसता कलाकार नको, तो परमार्थात परिपक्व झालेला असला पाहिजे. धन्यवाद याच्याकरता तुम्हाला देईल की काल्याच्या कीर्तनाची सेवा ही